चला तर मग आज आपण बघूया की डिजिलॉकरवरती नेमकं डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं किंवा डिजिलॉकर कसं स्टार्ट करायचं, तुमचं ABCID कसा क्रिएट होतो. तर आपण थोडक्यात आता जाणून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रथम आपल्याला जायचं प्ले स्टोअरमध्ये टाईप करायचं आहे डिजिलॉकर. डिजिलॉकरला आपण करू इन्स्टॉल. आता अशा प्रकारे डिजिलॉकर हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता त्याला ओपन केलं आहे मी. ओपन केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे किंवा तुमची भाषा निवडायचं. मी या ठिकाणी इंग्लिश हे माध्यम निवडत आहे. तुम्ही मराठी किंवा हिंदी तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल ते तुम्ही चूज करू शकता. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही स्किप करू शकता किंवा नेक्स्ट करू शकता. आता ह्या ठिकाणी आले तुमचं डॅशबोर्ड. त्यामध्ये लॉग इन केलेलं आहे. तर या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला ड्राईव्ह ऑप्शन दिसेल किंवा मग या ठिकाणी मेनू इश्यूमध्ये जाऊन तुम्ही ड्राईव्ह हा ऑप्शन चूज करू शकता आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स किंवा मग वेगवेगळ्या न्यू फाईल्स, न्यू फोल्डर तयार करून जसं तुम्हाला लागेल तशा प्रकारे फाईल्स तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. मी चूज केली एज्युकेशन फाईल आणि एज्युकेशनमध्ये मी अपलोड करते माझं एक डॉक्युमेंट. ओके, हे माझं बायोमेट्रिक अटेंडन्सचं एक डॉक्युमेंट आहे. ते मी अपलोड केले आणि फाईल अपलोडेड म्हणून ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसलं. ठीक आहे, तर ही बायोमेट्रिक अटेंडन्स ह्या ठिकाणी अपलोड झालेले आहे. आता मी रिटर्न जाते पूर्ण होमवरती. तर मी होमवरती आली. आता आपण अपलोड केलेलं डॉक्युमेंट बघूया. पुन्हा ड्राईव्हमध्ये जायचं आहे आणि आपण कशामध्ये एज्युकेशनमध्ये गेलं तर हे बघा अशा प्रकारे हे अपलोड झालेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही डिजिलॉकरमध्ये